So we are going to start with our unit number 4, that is semiconductor materials. I think all of you know की कुठले कुठले सेमीकंडक्टर मटेरियल्स आहेत आणि कुठल्या सेमीकंडक्टर मटेरियल पासून इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आणि डिव्हाइसेस बनलेले असतात हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. सगळ्यात जास्त जे यूज होतात ते असतात सिलिकॉन आणि जर्मेनियम हे यूज होतात आणि जे बाकीच्या ऍप्लिकेशन मध्ये यूज होतात लाईक जसं लाईट इमिटिंग डायोड आहे तर त्याच्यामध्ये कॅडमियम सल्फाइड यूज होतो. सो फोर्थ रो आणि फिफ्थ रो, थर्ड रो आणि फिफ्थ रो इलेमेंटचं कॉम्बिनेशन जे आहे दॅट ऑल्सो ऍक्ट्स एज ए सेमीकंडक्टर मटेरियल. तर ते अलॉईज आपण त्याला म्हणतो, तर ते सेमीकंडक्टर मटेरियल म्हणून यूज केले जाऊ शकतात. तर आपण थोडस याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट जो आहे सेमीकंडक्टर मटेरियलचा तो या पर्टिक्युलर युनिट मध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी जे आहे ते आहे एनर्जी बँड्स इन सॉलिड्स. ठीक आहे. तर सॉलिड जे काही मटेरियल असतात, इट मे बी कंडक्टर मटेरियल, इट मे बी इन्सुलेटर और इट मे बी सेमी कंडक्टिंग मटेरियल. ठीक आहे. सो त्यांच्यामध्ये एनर्जी बँड जे असतात ते कसे असतात, तर हे बघा इथे एनर्जी बँड डायग्राम दिसते तुम्हाला. ठीक आहे. तर ही जी एनर्जी बँड डायग्राम आहे, दिस इज फॉर इन्सुलेटर, this one is for semiconductor, and this is for conductor or solids, right? So here you can see that there is a large gap between valence band and conduction band. ठीक आहे. तर हा जो व्हॅलन्स आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप असतो तो जर 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते जे मटेरियल्स असतात त्यांना आपण इन्सुलेटर्स असं म्हणतो. इन्सुलेटर्स मध्ये हा एनर्जी बँड गॅप जो आहे तो ऑलमोस्ट means it is either 3 electron volt or more than that, then those materials are called as insulators. So and this level, this is Fermi level. याला आपण फर्मी लेवल असं म्हणतो. फर्मी लेवल जी आहे ती इन्सुलेटर मध्ये व्हॅलन्स बँडच्या जवळ असते मोस्टली, आणि सेमीकंडक्टर मध्ये ती सेंटरला असते. whereas in your conductors it is located near to the your conduction band. ठीक आहे. कंडक्शन बँड जो आहे ना त्याच्यामुळे सर्किट मध्ये करंट जो फ्लो होतो तो कशामुळे होतो, ज्यावेळेस व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होतात, ते एनर्जी रिलीज करतात आणि रिकॉम्बिनेशन होतं आणि त्यामुळे सर्किट मध्ये करंट जे आहे ते फ्लो होत असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा ही जी सेंटरला डॉटेड लाईन दिसते हिला फर्मी लेवल असं म्हटलं जातं, which is basically located near valence band in insulator. This is your energy band diagram for your semiconductor. So here valence band and conduction band are located slightly near as compared to your insulators. The band gap between these two is less as compared to your इन्सुलेटर. त्यांच्यापेक्षा इन्सुलेटर पेक्षा यांच्यातला जो गॅप आहे एनर्जी बँड गॅप म्हटलं जातं त्याला, किंवा एनर्जी गॅप म्हटलं जातं, हा कमी असतो याच्यापेक्षा. सो जो सिलिकॉन आहे त्याच्यामध्ये तो 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो आणि जे बाकीचे जे मटेरियल म्हणजे याच्यामध्ये जो असतो ना तो 1.1 किंवा 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास जर राहत असेल एनर्जी बँड गॅप, तर त्याला ते जे मटेरियल्स आहेत त्यांना आपण सेमी कंडक्टिंग मटेरियल्स असं म्हणतो. त्यानंतर इकडे बघा हा कंडक्टरचा एनर्जी बँड डायग्राम दिसते. याच्यामध्ये पण 2 बँड आहेत, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. अँड इफ यू लुक ॲट इट देर इज नो फर्मी लेवल प्रेझेंट हिअर, और किंवा आपण म्हणू शकतो ती ओव्हरलॅप आहे. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड ओव्हरलॅप असल्यामुळे ही जी सेंटरची लाईन आहे जी सेपरेट करते दोघांना त्यालाच आपण फर्मी लेवल असं म्हणू शकतो. सेमीकंडक्टर मध्ये ही जी फर्मी लेवल आहे ती दोघांच्या सेंटर मध्ये लाय करते नॉर्मल टेम्परेचरला. ज्यावेळेस आपण टेम्परेचर किंवा व्होल्टेज देऊ सेमीकंडक्टरला त्यावेळेस ती जी फर्मी लेवल आहे ही मूव्ह होते टुवर्ड्स युअर कंडक्शन बँड. तर अशा पद्धतीने ही एनर्जी बँड डायग्राम आहे तुमच्या सेमीकंडक्टर साठी, आणि ही जी एनर्जी बँड डायग्राम आहे ती आहे कंडक्टर किंवा सॉलिड साठी. सो देर इज नो गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड इंडक्शन बँड इन युअर कंडक्टर. कंडक्टर्स मध्ये दोघांमध्ये गॅप नसतो, ते ओव्हरलॅप असतात एकमेकांवर, ते ओव्हरलॅप झालेले असतात व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, तर त्यांना आपण कंडक्टर असं म्हणतो. सो दिस इज एनर्जी लेवल्स अँड बँड्स इन सॉलिड. जरी आपल्याला वाटत असलं की दोनच एनर्जी लेवल्स असतात, व्हॅलन्स बँड असतो आणि कंडक्शन बँड असतो, तर तसं नाहीये.
बेसिकली नंबर ऑफ ऑर्बिट्स किती आहेत त्यावर नंबर ऑफ एनर्जी लेवल्स ज्या आहेत त्या डिपेंडंट असतात. सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर युअर जर तुम्ही कार्बन कन्सिडर केला तर कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात टोटल. सो त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 6 आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. त्यापैकी हे बघा, हे जे शेल्स आहेत ना, याला नंबर दिलाय KLMNOP, नंबर ऑफ शेल्स असतील हे. ठीक आहे, म्हणून इथे म्हटलंय पहिली जी शेल आहे n=1 आहे त्याला K शेल म्हणतात. n=2 असेल त्याला L शेल म्हणतात. n=3 असेल त्याला M शेल असं म्हटलं जातं. तर सपोज आपल्याकडे एक कार्बन आहे. कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यापैकी 2 जे इलेक्ट्रॉन्स असतात ते K शेल मध्ये राहतील. त्याचा जो फर्स्ट ऑर्बिट आहे, नॉर्मली कुठलाही ऍटम असेल त्याच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. तर अशा पद्धतीने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते लाय करतात. तर याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामुळे याच्या जे पहिलं ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते K शेल मध्ये राहतील. त्यानंतर जो नंतरचे जे उरलेले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते L शेल मध्ये राहतील. ते पण 2-2 मध्ये डिवाइड झालेले असतात. त्याच्यामुळे इथे 2 दाखवलेले आहेत, इथे 2 दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये 6च इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे 2च एनर्जी लेवल याच्यामध्ये येतील, एक K आणि दुसरी असेल L. वेअर ॲज जर त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असते तर मात्र M शेल जो आहे तो पण ऑक्युपाय झाला असता. बट इन केस ऑफ कार्बन दिस इज अनऑक्युपाइड. हा जो आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट नाहीये त्यामुळे आपण त्याला अनऑक्युपाइड असं म्हणतो. तर याच्यामध्ये हा जो बँड आहे ना, हा व्हॅलन्स बँड आहे कार्बन साठीचा. हा जो आहे हा व्हॅलन्स बँड आहे आणि हा जो आहे हा कंडक्शन बँड आहे. ज्यावेळेस आपण त्याला एक्सटर्नल काहीतरी एनर्जी प्रोव्हाइड करू त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या सेकंड ऑर्बिट मध्ये किंवा त्याच्या L शेल मध्ये किंवा त्याच्या व्हॅलन्स बँड मध्ये, ते दोज इलेक्ट्रॉन्स विल गेट सम एनर्जी अँड बिकॉज ऑफ दॅट एनर्जी दे विल बिकम फ्री. जे बाउंड इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री होतील आणि ते मूव्ह होतील फ्रॉम दिस व्हॅलन्स बँड टू दिस कंडक्शन बँड. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आणि हा जो गॅप आहे याला फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हटलं जातं. तर हे जे इलेक्ट्रॉन्स एनर्जी ऑक्युपाय करतील आणि कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होतील, विच इज एम्प्टी इन केस ऑफ युअर कार्बन ॲटम. तर हा जो कंडक्शन बँड आहे तो एम्प्टी आहे. दिस इज युअर व्हॅलन्स बँड विच हॅज 4 इलेक्ट्रॉन्स. हा 4 इलेक्ट्रॉन्स एका ॲटम साठी, म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये 4च इलेक्ट्रॉन्स असतात का? नाही. कुठलाही क्रिस्टल हा एका ॲटमचा बनलेला नसतो, तर n नंबर ऑफ ॲटम्सचा बनलेला असतो. त्याच्यामुळे हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती असतील? 4n इलेक्ट्रॉन्स असतील व्हॅलन्स बँड मध्ये. आणि ज्यावेळेस आपण त्याला एनर्जी देणार त्यावेळेस ते मूव्ह होतील फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. आणि हा एनर्जी गॅप जो आहे त्याला तेवढी एनर्जी त्याला रिक्वायर्ड असेल फॉर मुव्हिंग फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. तर अशा पद्धतीने ही एनर्जी लेवल डायग्राम आणि एनर्जी बँड डायग्राम आहे तुमच्या कार्बन साठी. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय तुम्हाला? येस मॅम. ओके. काय होतंय? सो नेक्स्ट इज सेमीकंडक्टर फंडामेंटल्स. तर काय सेमीकंडक्टर फंडामेंटल्स आहेत? तर लेट अस सी द डेफिनेशन फर्स्ट. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ सेमीकंडक्टर? The material which has its conductivity, whose conductivity lies between your insulator and conductor are called as semiconducting materials. Basically त्यांच्या ज्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये दोन्ही इन्सुलेटरच्या पण प्रॉपर्टीज तो दाखवतो आणि कंडक्टरच्या पण प्रॉपर्टी तो दाखवत असेल तर त्याला आपण सेमी कंडक्टिंग मटेरियल असं म्हटलं जातो म्हणतो. अँड बेसिकली अ सेमीकंडक्टर हॅज निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे काय? तर टेम्परेचर वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो आणि टेम्परेचर कमी झालं तर रेजिस्टन्स वाढतो. तर असे जे मटेरियल्स आहेत ज्यांचं कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये लाय करते आणि ज्यांची निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असतो त्यांना सेमी कंडक्टिंग मटेरियल्स असं म्हटलं जातं किंवा सेमी कंडक्टर्स असं म्हटलं जातं. याचे जर एक्झाम्पल पाहायचे झाले तर
तुम्हाला आधीच सांगितलं काय एक्झाम्पल आहे याचे, सिलिकॉन आणि जर्मेनियम. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जो एनर्जी बँड गॅप आहे तो अप्रॉक्सिमेटली 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास जर असेल एनर्जी बँड गॅप, तर त्यांना आपण सेमी कंडक्टिंग मटेरियल असं म्हणतो. आणि जे इन्सुलेटिंग मटेरियल्स असतात त्यांच्यामध्ये मात्र तो जो गॅप आहे तो 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट और मोर दॅन दॅट असेल तर त्याला आपण इन्सुलेटिंग मटेरियल असं म्हणतो, राईट. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर मटेरियल? 2 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा जो आहे तो आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे, किंवा त्याला इम्प्युरिटी टाइप सेमीकंडक्टर असं पण म्हटलं जातं. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर असा सेमीकंडक्टर जो त्याच्या प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. त्याच्यामध्ये प्युअर जर्मेनियम आणि सिलिकॉन हे त्याचे एक्झाम्पल्स असतील. जो सिलिकॉन आहे त्याचा फॉरबिडन एनर्जी गॅप जो आहे तो 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो गॅप आहे त्याला फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणतो. तो 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो फॉर सिलिकॉन अँड इज 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट फॉर जर्मेनियम. जर्मेनियम साठी तो 0.72 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. बट फॉर इंट्रिन्सिक सिलिकॉन अँड इंट्रिन्सिक जर्मेनियम म्हणजे काय, प्युअर सिलिकॉन आणि प्युअर जर्मेनियम साठी. But it may vary if you add some impurity to the intrinsic semiconductor, it becomes extrinsic. It becomes extrinsic semiconductor if you add some impurity to the semiconductor. Impurity म्हणजे काय, तर आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल कुठला एलिमेंट ऍड करत असू तर त्याला आपण इम्प्युरिटी असं म्हणतो. तर पी टाइप आणि एन टाइप, डिपेंडिंग ऑन इम्प्युरिटी देर आर 2 टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर किंवा इम्प्युरिटी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. 2 टाइप्स आहेत. कुठले 2 टाइप्स आहेत, तर पी टाइप आणि एन टाइप. त्याच्यामध्ये जो पी टाइप सेमीकंडक्टर आहे, जर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ऍड करत असू. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे काय, तर तुमचा जो पिरियडिक टेबल आहे त्याच्यामधले जे थर्ड रो एलिमेंट आहेत त्यांना ट्रायव्हॅलंट एलिमेंट असं म्हटलं जातं. तर त्या थर्ड रो एलिमेंट मधला कुठला एलिमेंट आपण सेमीकंडक्टर सोबत ऍड करत असू तर त्याला आपण पी टाइप सेमीकंडक्टर म्हणतो. त्याचं रिझन आहे ऍक्च्युली पी फॉर पॉझिटिव्ह असं तुम्ही म्हणू शकता आणि एन फॉर निगेटिव्ह म्हणू शकता. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो तो पॉझिटिव्ह चार्ज ऍटम आयन्स मुळे होतो. पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणजे काय, तर होल्स. जे होल्स प्रेझेंट आहेत पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये जेव्हा आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो, जसं की फॉर एक्झाम्पल ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पल काय काय आहेत, तर त्याच्यामध्ये आहे बोरॉन, ॲल्युमिनियम. हे जे एक्झाम्पल आहेत हे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पल आहेत. ते बेसिकली त्यांना जर आपण इलेक्ट्रॉन्स दिला तर ते ऍक्सेप्ट करतात, त्यामुळे त्यांना ऍक्सेप्टर आयन्स ऍटम्स असं पण म्हटलं जातं. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍटम्सला ऍक्सेप्टर्स आणि पी टाइप इम्प्युरिटीला ऍक्सेप्टर असंही म्हटलं जातं पी टाइप सेमीकंडक्टरला. तर याच्यामध्ये बघा, जे करंट फ्लो होतो ना पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये तो होल्समुळे होतो आणि होल्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्यामुळे यांना पी टाइप सेमीकंडक्टर असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी कॅरियर्स हे होल्स असतात आणि मायनॉरिटी कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स असतात. दुसरा जो टाइप आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा तो आहे एन टाइप सेमीकंडक्टर. एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये जो करंट फ्लो होतो ना तो इलेक्ट्रॉन्स मुळे होतो विच कॅरीज निगेटिव्ह चार्ज आणि त्याच्यामुळे यांना एन टाइप असं म्हटलेलं आहे. निगेटिव्ह चार्ज असतो त्यांच्यावर म्हणून, आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स असतात ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळेच यांना एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ऍड करतो म्हणजेच काय, तर तुमच्या पिरियडिक टेबल मधला जो 5th रो एलिमेंट आहे त्यातले जर आपण काही ऍड केले सेमी कंडक्टिंग मटेरियल म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये, तर तो जो मटेरियल तयार होईल त्याला एन टाइप मटेरियल म्हटलं जातं आणि ती जी इम्प्युरिटी आहे जी आपण ऍड करतोय त्याला पेंटाव्हॅलंट किंवा डोनर इम्प्युरिटी असं म्हटलं जातं. कारण त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, ते निगेटिव्ह चार्ज देऊ शकतात त्यामुळे त्यांना डोनर असं म्हटलं जातं. तर कुठल्या कुठल्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत, तर फॉस्फरस आहे, नंतर आर्सेनिक आहे. तर ह्या ज्या आहेत ह्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. जर आपण त्या ऍड केल्या तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह जे आयन्स आहेत विथ निगेटिव्ह चार्ज त्यांचे नंबर वाढतील. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते याच्यामध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो
सो मेजॉरिटी कॅरियर्स जे आहेत एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये ते इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मायनॉरिटी कॅरियर्स जे असतात ते होल्स याच्यामध्ये असतात. ओके, आपण जर शॉर्ट मध्ये या दोघांचा डिफरन्स बघायला गेलो तर काय डिफरन्स मिळेल? पी टाईप सेमीकंडक्टरला एक्सेप्टर असं म्हटलं जातं, वेअरॅज एन टाइप्सला डोनर म्हटलं जातं. पी टाईप मध्ये आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करतो, वेअरॅज एन टाईप मध्ये पेंटाव्हॅलंट ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या ऍड करतो. पी टाईप इम्प्युरिटीचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत तर बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहेत, हे एक्झाम्पल्स आहेत पी टाईपचे. वेअरॅज एन टाईपचे जर एक्झाम्पल बघायचे झाले तर फॉस्फरस, आर्सेनिक आर द एक्झाम्पल्स ऑफ एन टाईप सेमीकंडक्टर्स. पी टाईप मध्ये होल्स मेजॉरिटी कॅरियर असतात आणि इलेक्ट्रॉन्स मायनॉरिटी कॅरियर्स असतात. एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स मेजॉरिटी कॅरियर्स असतात आणि होल्स जे आहेत ते मायनॉरिटी कॅरियर असतात. मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन्स जे आहेत ते एन टाईप सेमीकंडक्टर जे आहेत त्याच्यामध्ये जास्त यूज होतात ऍप्लिकेशन्स मध्ये ऍज कम्पेअर टू युअर पी टाईप सेमीकंडक्टर. ओके, सो दिस इज हाऊ. मॅम स्टुडंट्सला ऍड करा ना. कुणाला ऍड करू? आय एम नॉट गेटिंग एनी रिक्वेस्ट. थांबा एक मिनिट, परत सांगतो. नाही, इथे काही दाखवत नाही वेटिंग मध्ये कोणी. इथे जर आलं मला तर मी लगेच ऍडमिट करत असते, बट नो वन इज देअर. ओके, नेक्स्ट इज अबाउट डिफ्युजन करंट इन सेमीकंडक्टर. डिफ्युजन करंट म्हणजे काय तर सेमीकंडक्टर जो आहे जर आपण सेमीकंडक्टरला काही व्होल्टेज अप्लाय केला तर जे होल्स आहेत ते ऑब्विसली होल्स कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज, सो इट विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल. अपोजिट्स अट्रॅक्ट्स हा जो प्रिन्सिपल आहे तो इथे पण लागू होतो. जर होल्सवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे ते निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील, वेअरॅज इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे, आणि हा जो इफेक्ट आहे दोघांचा कंबाइंड इफेक्ट ऑफ मुवमेंट ऑफ होल्स टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल अँड मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड युअर पॉझिटिव्ह टर्मिनल, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि त्याला आपण ड्रिफ्ट करंट असं म्हणतो. ठीक आहे, सो ड्रिफ्ट करंट इज बेसिकली द कंबाइंड इफेक्ट ऑफ मुवमेंट ऑफ होल्स, दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स आपण त्यांना म्हणतो, टुवर्ड्स निगेटिव्ह टर्मिनल, and electrons, that is negative charge carrier, towards positive terminal, that is called as your drift current. The current because of this holes and movement of holes and electrons towards opposite charge is called as drift current. त्याला drift current असं म्हटलं जातं. So it is possible for electric current to flow in semiconductor even in absence of applied voltage, provided the concentration gradient exists in material. जरी आपण एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय केला नाही, म्हणजे देर इज ऍब्सेन्स ऑफ अप्लाइड व्होल्टेज, जर आपण सेमीकंडक्टर जो बार आहे त्याला आपण जर एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय केला नाही तरी पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जो आहे तो फ्लो होऊ शकतो. केव्हा? जर त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट एक्झिस्ट करत असेल तर. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय तर त्या सेमीकंडक्टरचा एक पार्ट असा असेल की ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी कमी असतील आणि दुसरा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज जास्त असतील. म्हणजेच काय तर एक जो पार्ट आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जास्त असतील आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते कमी असतील. सर कॉन्सन्ट्रेशन ज्याचं जास्त असेल सो बेसिकली त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा होल्स आहेत ते ट्रॅव्हल होतील एका रिजन कडनं दुसऱ्या रिजन कडे आणि त्याच्यामुळे जो करंट फ्लो होतो त्याला डिफ्युजन करंट असं म्हटलं जातं. सो बेसिकली जे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स आहेत ते हायर कॉन्सन्ट्रेशन रिजन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन रिजन कडे मूव्ह होतात, तर त्याला आपण डिफ्युजन करंट असं म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल पाण्याची टाकी आहे, ठीक आहे, ती पाण्याची टाकी जर वर टाकी भरलेली असेल आणि खाली जर टॅप तुम्ही ओपन केला तर पाणी येईल. जर तुम्ही उलट केलं, मोटर न लावता फक्त खालनं टॅप ओपन केला तर खालचं पाणी वर जाईल का? नाही. का वर जाणार नाही? कारण खाली कॉन्सन्ट्रेशन कमी पाण्याचं, वेअरॅज अप्पर एंडला कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्याच्यामुळे कधी पण हायर कॉन्सन्ट्रेशन जिथे जास्त असेल तिथून
नेहमी लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे फ्लो होत असतो. तर याच्यामध्ये सुद्धा जरी आपण सेमीकंडक्टरला कुठलाही एक्सटर्नल व्होल्टेज दिलेला नसला तरी पण त्याच्यामध्ये करंट जो आहे तो फ्लो होऊ शकतो किंवा ज्यावेळेस त्याच्यामध्ये हाय आणि लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि होलचे रिजन जर प्रेझेंट असतील तर हाय रिजन कडनं लो रिजन कडे ते जे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स आहेत ते मूव्ह होतात आणि त्याच्यामुळे जो करंट फ्लो होतो त्याला डिफ्युजन करंट असं म्हटलं जातं. सो हायर concentration gradient exists if the number of either electrons or hole greater in one region of the semiconductor as compared to rest of the region. तर एका रिजन मध्ये जास्त असतील आणि दुसऱ्या रिजन मध्ये कमी असतील तर त्याच्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे याला कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असं म्हटलं जातं. So it has been observed that when concentration gradient of carrier either electrons or hole exist in material, the carriers tend to move from region of higher concentration to the region of lower concentration. ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट एक्झिस्ट असेल ते कशामुळे असू शकतं, होल्स मुळे पण असू शकतं किंवा इलेक्ट्रॉन्स मुळे पण असू शकतं. आणि ज्यावेळेस ते असं असेल त्यावेळेस जे कॅरियर्स आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स ते मूव्ह होतील फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन रिजन जिथे जास्त अमाऊंट मध्ये ते प्रेझेंट आहे तिथून जिथे ते कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे तिकडे. त्याच्यामुळे जे करंट फ्लो होतो त्याला डिफ्युजन, ही जी प्रोसेस आहे याला डिफ्युजन म्हटलं जातं आणि जो इलेक्ट्रॉनिक करंट याच्यामध्ये जनरेट होतो त्याला डिफ्युजन करंट असं म्हटलं जातं. हे बघा इथे ही डायग्राम आहे, इथे जास्त दिसत आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स, काही म्हणा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इकडे कमी दिसत आहेत तर हे जास्त आहेत ना ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे या रिजन कडनं या रिजन कडे ट्रॅव्हल करतील. ही जी प्रोसेस आहे याला डिफ्युजन म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे जो करंट जनरेट होतो त्याला डिफ्युजन करंट असं म्हटलं जातं. सो दिस इज रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन अँड दिस इज रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. सो इलेक्ट्रॉन्स ऑर होल्स वॉट एव्हर मे बी दी कॅरियर इज, हा जो कॅरियर आहे तो हायर कॉन्सन्ट्रेशन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होईल. तर ही जी प्रोसेस आहे याला डिफ्युजन म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे जो करंट जनरेट होतो त्याला डिफ्युजन करंट असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. ओके, नेक्स्ट इज हॉल इफेक्ट. तर हॉल इफेक्ट काय आहे ते आता बघणार आहोत आपण. तर हॉल इफेक्ट जो आहे तो डिस्कवर केला E.H. हॉल जे सायंटिस्ट आहेत त्यांनी इन इयर 1874, 1874 मध्ये त्यांनी हा जो इफेक्ट आहे तो डिस्कवर केलेला आहे. हा इफेक्ट जो आहे तो खूप युजफुल आहे. कशासाठी, तर वेगवेगळे पॅरामीटर्स असतात सेमीकंडक्टरशी रिलेटेड ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी हॉल इफेक्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. याचं स्टेटमेंट काय ते आपण बघूयात आता. सो इफ अ स्पेसिमेन ऑफ सेमीकंडक्टर कॅरिंग इलेक्ट्रिक करंट I is placed in a transverse magnetic field B, then electric field is induced in a direction perpendicular to both electric current and magnetic field. This phenomenon is known as Hall effect. आपण जर एखाद्या सेमीकंडक्टरचं स्पेसिमेन किंवा आपण त्याला म्हणू शकतो सॅम्पल म्हणू शकतो, ठीक आहे, एखाद्या सेमीकंडक्टरचा सॅम्पल ज्याच्यामध्ये करंट, ज्याच्या थ्रू करंट फ्लो होतोय इलेक्ट्रिक करंट, ज्यावेळेस आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड, ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते इंड्यूस होतं विच इज इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर. ते परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये इंड्यूस होतं. कशाला परपेंडिक्युलर, तर इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे I आणि B ला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे ते जनरेट होतं. हा जो फिनॉमिना आहे त्याला